नमस्कार मंडळी. तर आज आहे होळी पौर्णिमा आणि आता आपण होळी पौर्णिमा कशी साजरी केली ती पाहणार आहोत. तर आज सगळी मंडळी आमच्या घरी हजर आहेत. खूप दिवसांनी सणाच्या दिवशीच चुकून सुट्टी मिळते सर्वांना, पण आज मुलं आणि घरची मोठी माणसं सगळीच घरी आहेत, त्यामुळं होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. तर दादांनी काय केलं आहे, मस्त अशी होळी तयार करून घेतली. हे छोटंसं बाळ आले आज घरी. आता आबा काय करतायत, होळीची पूजा करून घेत आहेत. छान प्रकारे होळीची पूजा अगोदर सर्वांच्या हातांनी करून घ्यायची. अगोदर सगळी घरातली मोठी माणसं पूजा करून घेतील आणि नंतर मग मुलं आणि मग आम्ही सगळ्या घरातल्या स्त्रिया. अशा प्रकारे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना समजणार नाही घरामध्ये कोणते सण कोणते उत्सव साजरे करतात, केले पाहिजेत, आपली संस्कृती काय आहे. आणि अशा प्रकारे आपले सगळे घरातले कुटुंबीय अशा रीतीने एकत्रही येतात. घरामध्ये खूप सगळी माणसं आहेत आम्ही. तर आता दादा पूजा करून घेतोय, यांनी अगोदर पूजा करून घेतली, आबांनी पूजा करून घेतली. आता मुलगा आलाय पूजा करायला आणि आता देवाची आरती करून घेऊन आपण गिरीशला सांगते होळी पेटवणार आहोत. तर सर्व मुलांच्या हाताने पूजा कशी केली जाते ते वडील सांगतायत सगळ्यांना, कशी पूजा करायची असते. आणि हा सण जो आहे प्रामुख्याने गावाकडे पुरुषप्रधान असा सण साजरा केला जातो. होळी सर्वजण मिळून खेळतात, पण गावामध्ये शक्यतो सर्व पुरुष मंडळीच आलेली असतात होळीसाठी, होळी दहन करण्यासाठी. पण आता आपण राहतो शहरात, तर घरात सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा आपल्या होळीची पूजा करून घेणार आहेत आणि नंतरच मग आपण होळीला अग्नी देणार आहे. तर आता भाची आली आहे, सगळे इथं सगळ्यांनी मिळून पूजा केली आम्ही. आणि अशा वेळेस घरातले कुटुंबीय सगळे सोबत असले की खूप छान वाटतं, आनंद होतो आणि मुलांनाही थोडंफार माहिती कळते की सण कसा साजरा करावा, काय करावं. आणि आता अंधार पडलेला आहे, 7 वाजलेले आहेत, त्यामुळं जरासा बाहेरचं वातावरण असं हे धुंद धुंद दिसतंय. पण आता व्हिडिओमध्येही तुम्हाला तसंच पाहावं लागणार आहे. लाईट लावला तरी इतका फरक पडत नाही आहे. तर चला, आई इथं सर्वांना आता नाम लावून घेते. नाम म्हणजे कपाळावर आपल्या कुंकवाचा टिळा लावतात, त्याला नाम म्हणतात. तर सर्वांना आईने नाम लावून घेतला, सर्वांना हळदी कुंकू दिलं अशा पद्धतीने. आणि मग आपण आता मुलांकडून अग्नीची पूजा करून घेत आहोत, पाहू शकताय. आता मी माझ्या हाताने होळीची पूजा करते. आपली संस्कृती ही खूप जतन करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि संस्कृती जपणे हे आपण आपल्या मुलांना नक्की शिकवले पाहिजे असे मला वाटते. माझी छोटी बहीण पूजा करेल आणि नंतर मग आपण सगळेजण मिळून होळीचं अग्नी पेटूया. तर पहा, होळी होळी पुरणाची पोळी, आठवते का गाणं लहानपणीचं? खूप छान असे आनंदाचे दिवस लहानपणीचे आठवतात. गावाकडची होळी खूपच छान असायची, खूप मोठी असायची. पण इथे देखील दादांनी खूप छान रीतीने अशी मांडलेली आहे पूजा. भाचीने छान रांगोळी काढली आहे आणि मग आम्ही फक्त पूजा करतोय आता होळीची. मुलांनी सगळी तयारी करून ठेवली होती, त्यामुळं आम्हाला काही करावं लागलं नाही. आता होळीला मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते. वहिनीने आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि मी शिऱ्याचा प्रसाद केला होता. मी दिवसभर बाहेर असल्यामुळं मला काही वेळ मिळाला नाही पुरणपोळी करायला, पण वहिनीने सगळा स्वयंपाक केला होता, त्यामुळं खूप छान असा आज खमंग बेत आहे जेवणाचा. पुरणपोळी म्हणजे सर्वांचीच आवडती असते, प्रत्येक सणाला केली जाते आणि आपल्या संस्कृतीमध्ये तर पुरणपोळीला खूपच मान आहे. अशा प्रकारे आता सर्वांची पूजा करून झालेली आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला आहे आणि आता दादा आणि आबा अग्नी देत आहेत. अशा प्रकारे आता होळी पेटवलेली आहे, पाहू शकता आपण. आणि आता होळीला पाणी घालून बोंबलण्याचा कार्यक्रम चालू आहे.
तो नेमका माझ्याकडून व्हिडिओ मिस झाला. पण आता वडील माझे होळीची आरती घेत आहेत. चला तर घरामध्ये आरोला तोडल्यामुळं आरो देखील खूप जोरजोराने ओरडते. आणि इकडे आज होळी पौर्णिमेचा चंद्रोदय झालेला आहे. पाहू शकता आपण किती छान असा चंद्रोदय झालेला आहे. आणि आता होळीची आरती चालू आहे. प्रत्येक गावची होळी करण्याची पद्धत ही वेगळी असते. गावाकडे खूप वेगळ्या प्रकारे होळी केली जाते. आपण इथं छोट्या प्रमाणातच होळी केलेली आहे, परंतु गावाकडच्या पद्धतीनेच केलेली आहे. गावाकडे पालखी आली असती, मिरवणूक निघाली असती, पण आज आपल्याकडे इथे पालखी किंवा मिरवणूक नाही येणार. तरी देखील आपण आज खूप छान रीतीने आपली होळी साजरी केलेली आहे. आणि हा आनंदाचा क्षण कायमस्वरूपी सर्वांच्या आठवणीत राहील. पाहू शकता आपण होळी छान पेटलेली आहे. आणि या आठवणी छान जपून ठेवाव्यात म्हणून आई आणि आबा आम्ही सर्वांनी मिळून खूप छान फोटो सेशन केले. सगळेजण सोबत असले की खूप छान मजा येते आणि कार्यक्रम काहीतरी असल्याचा आनंद देखील मिळतो. आणि इथं आता भातचा प्रयत्न करतोय, शिवकालीन जसे खेळ असायचे त्याचा तो प्रयत्न करतोय जळत्या आगीतून नारळ बाहेर काढण्याचा. आणि त्यात त्याला बहुतेक यश आले. त्यांनी नारळ काढलेला आहे बाहेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.